हॅलो नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता लवकरच 2 दिवसावरती आपला श्रावण आलेला आहे। तर आज मी किचनची साफसफाई काढलेली आहे। संपूर्ण किचनची मला अशी डीप क्लिनिंग करायची आहे। तर इथं आता बघा मी सुरुवात केलेली आहे। सर्व डब्बे वगैरे काढून घेतले, जे पिठाचे डब्बे आहेत ते वेगळे ठेवले आणि बरण्यांमधून असं सामान काढून मी व्यवस्थित हॉलमध्ये ना छान असं ओढणी अंथरली आहे आणि त्याच्यावर टाकलं आहे। तर सर्वप्रथम तर मी इथे देवाचे भांडे घासून घेतलेले आहेत, जे मी रोज देवपूजेला वापरते। तर आता ही जी स्टीलचे भांडे असलेली जे माझी मांडणी आहे ना, जे मी 2 सेक्शनमध्ये ठेवते स्टीलचे माझे डब्बे, तर ती मी संपूर्ण आता रिकामी केली आहे आणि ते डब्बे मी पहिल्यांदा घासून घेते। तर हा तुपाचा डबा आहे माझा। तर आता तूप ना मी गरम करून काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये ना असं कडक पाणी घेतलेलं आहे, जेणेकरून असे तेलकट तुपकट डबे ना लवकर पटकीने निघतात घासून। तर तुम्ही पण ना नक्की गरम पाण्यानेच हे डब्बे वगैरे घासत जा, जेणेकरून त्याचा चिकटपणा ना एकदम लवकर निघतो। तर त्याला ना मी असं गरम पाणी करून थोडंसं भिजत ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत मग मी माझी बाकीची भांडे घासून घेत आहे। तर आता आपला लवकरच श्रावण महिना सुरू होत आहे आणि जेव्हा असे आपले सण व्रत वैकल्य असतात ना, तेव्हा आपण असं किचनची साफसफाई करतो किंवा आपण संपूर्ण घर स्वच्छ करतो। तेव्हा जे आपल्या घरातून जो कचरा बाहेर निघत असतो ना, त्या कचऱ्याच्या सोबतच आपल्या घरातील संपूर्ण नकारात्मकता पण घराच्या बाहेर निघत असते। त्यामुळे ना आपण जेव्हा अशा पूजा अर्चना करतो ना, तेव्हा घर आपलं एकदम स्वच्छ आणि छान टापटीप असतं आणि तिथं फक्त आणि फक्त सकारात्मकताच नांदते अशा घरांमध्ये। त्यामुळे स्वच्छता ही खूपच जास्त महत्त्वाची आहे आणि अशा सणांच्या निमित्ताने आपण अशी ही स्वच्छता नक्कीच खरी करायला पाहिजे। ज्या दिवशी मला किचन साफ करायचं असतं ना, त्या दिवशी मला अख्खा संपूर्ण दिवस लागतो, कारण किचनचीच क्लिनिंग ही अशी आहे की त्याला वेळ लागतो। बाकीची तर क्लिनिंग आपण चला अर्ध्या दिवसात वगैरे करू शकतो, पण किचनसाठी मला संपूर्ण दिवस लागतो, कारण आपल्याला ना त्यातील एकूण एक गोष्ट साफ करायची असते आणि किचनमध्येच आपलं ना बायकांचं सर्वात जास्त काम असतं। किती जरी आपण डब्बे वगैरे कमी करायचे म्हटले ना, तरीही खूप सारं सामान कसं होतं काय माहिती, पण होतच होतं। तर आधी मग मी सुरुवात केलेली आहे। तर म्हटलं आता पहिल्यांदा आपण हे सगळी झाकणं घासून घेऊयात डब्यांची, त्यानंतर मग डब्बे वगैरे घासूयात आणि त्यानंतर मग बरण्या। तर आधी एक एक करून मी संपूर्ण जे आपले डब्बे आहेत स्टीलचे त्याची संपूर्ण झाकणं घासून घेतली आणि त्यानंतर मग ती झाकणं वगैरे स्वच्छ घासून ना मी फॅन खाली सुकत ठेवलेली होती छान पुसून कॉटनच्या कपड्याने आणि त्यानंतर ना मग मी डब्यांची क्लिनिंग केलेली आहे। सर्व स्टीलच्या डब्यांची ना मी पहिल्यांदा एका साईड अशी झाकणं घासून घेतली, नाहीतर मग एक डबा एक झाकण असं केलं ना खूपच पसारा होतो आणि मग काम पण उरकत नाही। तर एक साईड बाय साईड आपण असं करत गेलं ना तर मग पटापटा उरकतं आपल्याला काम, कारण आज भरपूर काही आपल्याला साफसफाई करायची असते। तर हे डबे ना हे माझ्या लग्नातले आहेत, जे आपल्याला रुखवतामध्ये भेटतात ना ते। तर ही माझ्या माहेरची आठवण आहे आणि आपल्या प्रत्येक स्त्रीला माहेरची आठवण ही खरंच आपल्या खूप हृदयाच्या जवळचा कोपरा आहे। तर हे डबे पण बघायची डिझाईन किती सुंदर आहे आणि हे डबे मला इतके आवडतात ना, तर जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी हे डबे नक्कीच जपून ठेवणार आहे। तर एक एक करून मग मी असे डबे पण स्वच्छ करून घेतले। हे संपूर्ण मांडणीवरचे भांडी फक्त घासायला ना मला जवळजवळ 3 तास लागलेले आहेत। तर कंटिन्यू 3 तास उभा राहून मी भांडीच घासत होते, बरण्या वगैरे सगळं। तर एक ना एक भांडं काढायचं आणि घासायचं म्हटलं तर वेळ हा लागतोच लागतो। तर जवळजवळ 3 ते 4 तास माझे असेच गेलेले आहेत भांडी घासण्यातच फक्त, आणि वेगळी साफसफाई केली ती वेगळंच। तर संपूर्ण बघा आता भांडी माझी घासून झालेली आहेत आणि ती स्वच्छ पुसली एकदम व्यवस्थित आणि फॅन फास्ट केला आणि त्याच्याखाली अशी सुकट ठेवलेली आहेत। तर संपूर्ण असे भांडे घासून पुसून झाले ना, तर तुमच्या गॅलरीमध्ये ऊन येत असेल तर खूप छान गोष्ट आहे, पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे माझ्या गॅलरीत तर काय ऊन नव्हतं आणि कसं ऊन पावसाचे खेळ आता सुरू आहे त्यामुळं थोडंसं ऊन यायचं थोडंसं पाऊस यायचा, त्यामुळे मग मी हॉलमध्येच फॅन फास्ट करून भांडे घास सगळे सुकवलेले आहेत। त्यानंतर म्हटलं थोडासा टी ब्रेक घ्यावा, म्हणून मग म्हटलं छान असा चहा ठेवला आणि एकदम कडक असा चहा घेतला ना थोडीशी आणखीन एनर्जी येते आपल्याला काम करायला, आणि थोडासा रेस्ट केला मग दुपारी चहा पिण्यापुरता। तर मस्त असा कडक छान चहा बनवला आणि मग चहा घेतला, एक 10 मिनिटं बसले आणि त्यानंतर मग चहा घेतल्यानंतर मग मी पुन्हा कामाला लागले। तर चहा घेतल्यानंतर आता टी ब्रेक माझा संपला। तर आता बघा एवढी माझी भांडी उरलेली आहेत तरी पण घासायची। आता मुलगा पण स्कूलमधून आलेला होता, त्याचा पण टिफिन वगैरे सगळं होतं। तर मग मी ते चहाचे भांडे वगैरे सगळेच एवढे आता थोडेसे भांडे माझे राहिलेले आहेत, तर आता मी ते साफ करून घेणार आहे आणि त्यानंतर मग किचनची टाईल आणि जो माळा असतो आपला तो पण मला आज छान स्वच्छ करून घ्यायचा आहे। तर अजून बरीचशी कामं बाकी आहेत, तर म्हटलं पटापटा हे जे भांडे उरलेले आहेत ना
त्या बरण्या वगैरे थोड्याशा त्या आपण ना स्वच्छ करून घ्याव्यात आणि मग पुढच्या कामाला लागावं. कितीही पटापटा कामं उरकायचा प्रयत्न केला ना तर ही वेळ कसा पळतो हे काहीच कळत नाही. तर मी दुपारी 11 वाजता किचन साफ करायला सुरुवात केलेली होती आणि आता दुपारचे 3 वाजलेले आहेत. तर हा माळा आता मला स्वच्छ करायचा आहे. संपूर्ण भांडी आता साफ करून झालेली आहेत, घासून पुसून सुकायला ठेवलेली आहेत. तर आता हा माळा मी साफ करणार आहे. जरी मी रेंटच्या घरात राहत असले तरीही मी स्वतःचं घर समजूनच हे सर्व स्वच्छ करते. कारण कसं आहे, जरी आपण भाड्याच्या घरात जरी राहत असलो तरीही त्याच्यातील घरामध्ये ज्या ती ऊर्जा नांदत असते, जी पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, ती त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीवरच इफेक्ट करत असते. तर आपण ज्या घरात राहतो ते स्वतःचं असू दे किंवा भाड्याचं असू देत, ते नेहमी स्वच्छ, टापटीप आणि नीटनेटकंच असावं. जेवढं आपण घर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवू ना, तेवढीच सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये जास्त नांदते आणि त्याचा आपण ज्या घरात राहतो ना त्या व्यक्तीवर नक्कीच परिणाम होत असतो आणि त्याच घरात लक्ष्मी पण नांदत असते. तर आता हे वरती ना मी न लागणारं सामान ठेवते, जे मला क्वचित कधीतरी लागतं ना ते सामान ठेवते मी. तर ते बॉक्समध्ये ठेवते म्हणजे मला शिफ्टिंग करायला पण ना व्यवस्थित पडेल, की जे मला इकडे तिकडे हलवायला नको असं. तर त्या हिशोबाने मग मी असे बॉक्स करून ठेवलेले आहेत. तर मी माळा पूर्ण स्वच्छ केला. तर इथे बघा एका बॉक्समध्ये ना मी संपूर्ण देवपूजेची भांडी ठेवलेली आहेत, जेणेकरून ना मला इकडे तिकडे असं शोधायला नको. संपूर्ण देवपूजेला जी भांडी लागतात ती मी यात ठेवलेली आहेत. आणि हा जो दुसरा बॉक्स आहे ना त्यात मी असं काचेचे ग्लास वगैरे जे एक्स्ट्राची भांडी आहेत माझ्याकडं, जे शोपीस आहेत किंवा माझ्याकडे डिनर सेट आहे, थर्मास आहे, जो मला लागत नाही ते मी भांडी या बॉक्समध्ये ठेवलेली आहेत, जेणेकरून ना मला शिफ्टिंग करताना सोपं पडेल. कधी तर क्वचित लागणारं सामान मी इथं माळ्यावर ठेवलेलं आहे. आणि जे मिठाचे पॅकेट वगैरे आहेत ना, जे मी कॅन्टीनमधून आणलेलं एक्स्ट्राचं सामान आहे ते पण मी इथं माळ्यावर ठेवून दिलेलं आहे. तर आता बघा माळा पण सगळं माझा स्वच्छ करून झाला. तर जी समोरची भिंत होती ना ती माझी जाळ्या जळमटं काढायची राहिलेली होती, जी किचनची टाईल असते आपली तिथली. तर तिथं मी नेहमीच जाळ्या वगैरे काढत असते, त्यामुळं एवढं काय घाण झालेलं नव्हतं. तरी पण संपूर्ण किचनमध्ये ना एक झाडू फिरवून घेतला आणि त्यानंतर ही टाईल पण स्वच्छ करून घेतली. तर एवढी काही जास्त घाण झालेलीच नव्हती, कारण दर अमावस्या, पौर्णिमा आणि शुक्रवारी मी ही टाईलला संपूर्ण घासून घेते, त्यामुळे ती काय घाणच झालेली नव्हती, ती संपूर्ण स्वच्छ होती. तर इथं आता माझी ऑलमोस्ट संपूर्ण क्लिनिंग होत आलेली आहे. गॅस पण स्वच्छ घासून घेतला, किचन ओटा पूर्ण स्वच्छ केला आणि लगे हात मिक्सर पण स्वच्छ केला. तर मिक्सर साफ करताना ना मी इथं कपड्याच्या साबणाचा वापर केलेला आहे. कपड्याच्या साबणाने ना लगेचच चिकटपणा निघून जातो. थोडासा ना कॉटनच्या कपड्याला, ओल्या कपड्याला ना असं आपण साबण लावून घ्यायचा आणि तो ना मिक्सरला संपूर्ण लावून घ्यायचा आणि परत त्याच कॉटनच्या कपड्याने ना आपण ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचा. तर मिक्सर ना लगेचच खूप छान स्वच्छ चमकतो. तर मिक्सर वगैरे साफ करून ठेवून दिला जागच्या जागी. त्यानंतर आता मांडण्या स्वच्छ करायला सुरुवात केलेली आहे. तर ही स्टीलची मांडणी पण मी घासली व्यवस्थित स्टीलच्या कात्याने आणि त्यानंतर ना मग कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहे. दोन्हीही मांडण्या व्यवस्थित स्वच्छ करून घेतल्या आणि त्यानंतर ना डब्यांमध्ये राशन भरलं आणि डब्बे जागच्या जागी लावून दिले. खरं तर ना सगळ्यात मोठा टास्क हाच आहे की डब्यांमध्ये ना सामान भरणं, कारण ते फक्त आपल्यालाच करायला लागतं. आपण मुलांना वगैरे सांगू शकत नाही, कारण कुठल्या डब्यात काय ठेवलं आहे हे फक्त आपल्यालाच माहिती असतं. जर मुलांना जर सांगितलं तर ते कुठल्या डब्यात काही पण ठेवतील आणि आपल्याला ते सामान जागच्या जागी सापडणारच नाही. त्यामुळं हे आपल्यालाच सर्व करावं लागतं. तर आता माझी संपूर्ण किचनची क्लिनिंग झालेली आहे आणि भांडे पण मी मांडणीवर जागच्या जागी लावून दिलेले आहेत. तर आता श्रावण महिन्यासाठी आपलं स्वच्छ नीटनेटकं किचन सज्ज झालेलं आहे. आता एकदम असं टापटीप किचन झालं ना, आता दिवसभर केलेल्या मेहनतीचं फळ भेटलं असं वाटतं. तर आत्ताच सगळं आवरलेलं आहे. माझा अवतार तुम्ही बघू शकता कसा झालेला आहे. तर आता मी छान फ्रेश होते आणि त्यानंतर मग दिवाबत्ती करते आणि मग तुमच्याशी बोलते. तर आत्ता जस्ट सगळं काही उरकलेलं आहे. मस्त अशी आंघोळ केली, फ्रेश झाले, संध्याकाळची दिवाबत्ती केली देवाला. त्यानंतर आपलं जे काही संध्याकाळचं वाचन असतं, मंत्रस्तोत्र बोलायचे असतात, ते वाचन करून झालं आणि आता फक्त किचनमध्ये ना फ्रीज क्लीन करायचं राहिलेलं आहे. फ्रीजची डीप क्लिनिंग राहिलेली आहे. तर ती मी आता उद्याच्याला करणार आहे, कारण एका दिवशी जर मी सगळं असं काढलं ना तर मला ना रात्रीचे 9 वाजतील, कारण हे सगळं सर्व करता करताच मला 7 वाजलेले आहेत संध्याकाळचे. सर्व काही एकटीनंच करायला लागतं, त्यामुळे जरा वेळ झाला. पण ठीक आहे, काही हरकत नाही. एका दिवसाची डीप क्लिनिंग आपण करायलाच पाहिजे, त्याच्यानेच आपलं घर नीटनेटकं आणि स्वच्छ राहतं. तर बस आजची मस्त अशी किचनची क्लिनिंग झालेली आहे आणि आता श्रावणात महिन्याचे छान वेध लागलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.